मराठीला बोला. आपल्या पॅडच्या आतमध्ये ही आपली ग्राफिन अनाइन स्ट्रीप आपण ऍड केलेली आहे. तर ही ग्राफिन अनाइन स्ट्रीप म्हणजे काय तुम्हाला माझी माहिती आहे का? तुम्ही कुठे ऐकलंय का या स्ट्रीप बद्दल? बरं, तर आपल्या पॅडमध्ये आपल्या VR मोडच्या पॅडमध्ये आपण ही ग्राफिनची स्ट्रीप ऍड केलेली आहे. तर ही ग्राफिनची स्ट्रीप म्हणजे काय त्याचं मी तुम्हाला डेफिनेशन सांगते. त्याच्यावर तुम्हाला डिझाईन दिसते कोणती गोल गोल राऊंड केलेली आहे. तर हे मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर अणू आणि रेणूपासून बनवलेली आहे. त्याला 6100 निगेटिव्ह आयनचा ह्याच्यावरती मारा केलेला आहे. मग 6100 निगेटिव्ह आयन म्हणजे काय? तर मला एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये गेल्यानंतर किंवा समुद्र किनाऱ्याला गेल्यानंतर किंवा कुठेही मोकळ्या ठिकाणी जंगलामध्ये किंवा अशा मोकळ्या हवेत गेल्यानंतर आपल्याला कसं फ्रेश वाटतं, ताजंतवानं वाटतं. तसं ही स्ट्रीप आपण जेव्हा यूज करणार ना आपल्या पॅडमध्ये किंवा पॅन्टी लायनरमध्ये, तर आपल्याला त्यावेळेला फ्रेश वाटणार आणि ताजंतवानं वाटणार. तर का वाटणार? तर हे काय माहिती आहे का? ही स्ट्रीप आहे ना, ही दक्षिण कोरियामध्ये बनवली गेलेली आहे. 2004 पासून ह्या पट्टीला, ह्या ग्राफिन स्ट्रीपला बनवायला सुरुवात झाली होती. त्याचा शोध चालू होता. 2004 पासून ते 2007 पर्यंत ह्या पट्टीचा शोध सुरू होता आणि 2010 मध्ये ह्या पट्टीला यश आलं, ग्राफिनच्या पट्टीला यश आलं आणि 2010 मध्ये ह्याला नोबेल अवॉर्ड मिळालेला आहे. तर हे काय आहे? तर हे काय माहिती आहे का? की आपल्या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये सूर्य हा सकाळी 6:30, 6, 7च्या दरम्यान आपल्याकडे सूर्य उगवतो. त्यावेळी सूर्यकिरण यायला सुरुवात होतात. पण दक्षिण कोरिया हा देश असा आहे की दक्षिण कोरियामध्ये सकाळी पहाटे 3 वाजता सूर्य उगवतो.